नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 28 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णा आता अवनीची माफी मागणार आहेत. त्यांना आता पश्चाताप होणार आहे, त्यामुळे ते अवनीची माफी मागणार आहेत. तर ते कसं होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता अण्णांच्या मित्रांनी अण्णांना दारू आणून दिलेली असते. तर आता अवनी आतमध्ये गेल्यानंतर अण्णा त्या पिशवीतून दारूची बाटली काढतात आणि पाठीमागच्या दारातून बाहेर जातात. आता पाठीमागे जातात. आता अण्णा खूप घाबरलेले असतात. तर त्यांचं मन म्हणत असतं की अरे कशाला घाबरतोय, 2 घोट पेलं तर काय होणार आहे. तर अण्णा म्हणत असतात की नाही नाही, सुनबाईला मी वचन दिलेलं आहे, मी कसं काय पेऊ शकतो, बरं होऊस तर मी दारूला हात सुद्धा लावणार नाही. त्यावेळेस त्यांचं मन म्हणत असतं अरे बघ ती चपटी किती वाट बघतीये तुझी, किती छान दिसतीये ती चपटी, बघ ना किती मस्त दिसतीये. त्यावेळेस अण्णा आता बाटलीवरून हात फिरवतात आणि म्हणत असतात हा छान तर दिसतीये, पण काय करू, नाही नाही मी दारू पेणार नाही आणि तू मला काही सांगू नको. तर त्यांचं मन म्हणत असते की अरे पी पी. अण्णा नाही नाही म्हणत असतात. मग मन म्हणत असतं की अरे पेऊ नको, वास तरी घेऊन बघ, वास एकदम भारी येतो या त्याचा, एकदा वास घेऊन बघ. मग अण्णा म्हणतात की मी फक्त वास घेणार आहे, पेणार नाही. असं म्हणून अण्णा आता वास घेतात. आता वास घेतल्यानंतर त्यांना खूप छान वाटत असतं. त्यावेळेस त्यांचं मन म्हणत असतं की बघ बेंबीच्या देठापर्यंत पोहोचला की नाही वास, भारी वाटतंय का नाही, आता घेऊन टाक 2 घोट. त्यावेळेस अण्णा म्हणतात की खरे रे, बेंबीच्या देठापर्यंत वास पोचलाय, असं वाटतंय 2 घोट घ्यावं, पण आता काय करू, माझी चपटी, असं आता ते विचार करत असतात तिथे. तर इकडे अवनी आता बाहेर आलेली असते. तर तिला तिथे अण्णा दिसतच नाही. मग आता ती घाबरते आणि अण्णांना करत आता पुढच्या दाराने म्हणजे बाहेर शोधायला जाते, पुढे शोधायला जाते. तिकडे काही तिला अण्णा दिसतच नाहीत. मग अवनी लगेचच पाठीमागच्या दाराकडे येते. तर तिथे तिला अण्णा दिसतात. मग आता ती मोठ्याने ओरडते अण्णा, अहो इथे काय करताय तुम्ही. मग आता अण्णा घाबरतात आणि तिथला टॉवेल ओढून घेऊन आता बाटली त्या टॉवेलमध्ये गुंडाळतात. तर अवनी म्हणत असते की अण्णा इथे काय करताय. आता अण्णा घाबरल्यामुळे त्यांच्या तोंडातून बाटली असा आता शब्द निघतो. त्यावेळेस अवनी म्हणते की बाटली, बाटलीचं काय. मग अण्णा म्हणतात की काय तुला बाटली ऐकू आलं, अगं बाटली नाही बादली, मी बादली म्हणलो. तर अवनी म्हणत असते की बादली, पण अण्णा काय चाललंय, तुमची तब्येत बरोबर नाहीये ना, तुम्ही बाहेर कशाला आला. आता अवनी त्यांना बोलत असते. तर इकडे दुसरीकडे आता पाण्या गॅरेजवरती त्याचं काम करत असतो. तर तिकडून पायल येते. आता पायल गाणं म्हणत आलेली असते, तुम इतने दिन कहाते. आता ती गाणं म्हणत असते. ते आता काही पाण्याला आवडत नाही. पाण्या म्हणत असतो की गेलो होतो फिरायला कुठेतरी, काय ग पाहिले सारखी काय माझ्या मागे मागे करत असते, तुला काही दुसरं कामधंदा नाहीये का. त्यावेळेस ती म्हणत असते की पानू तू पण म्हण ना गाणं, की पायल ये ये असं गाणं म्हण ना तू. त्यावेळेस तो म्हणतो की हा मी गाणं म्हणेल, पण पायल ए ए नाही, पायल जा 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 असं मी गाणं म्हणेल. मग आता पायलला खूपच राग येतो आणि पायल म्हणत असते की पानू तू ना काय रे, काय चाललंय तुझं, माझं ना एकतर एवढं प्रेम आहे पण तुला काहीच नाही. त्यावेळेस पाण्या म्हणतो की पाहिले इथं डोकं खाऊ नका, एकदाच माझं डोकं उठलेलं आहे, आता तू काही बोलू नको. त्यावेळेस पायल म्हणत असते की अरे तुझं डोकं उठले, माझं तर दिल दिमाग सगळं काही तुझ्यामुळे खराब झालेलं आहे, बघ बरं माझ्या तर घशाखाली घास सुद्धा जात नाही, पाण्याचा थेंब सुद्धा जात नाही तुला भेटल्याशिवाय. त्यावेळेस तो म्हणतो की असं आहे का, पाण्याचा थेंब सुद्धा जात नाही का, काही खोटं काय बोलतीये. त्यावेळेस ती म्हणते की खोटं नाही बोलत, खरंच बोलतीये. आणि पानू तू मला प्रॉमिस केलं होतं ना, त्या लुबरीच्या तू नादी लागणार नाही, तिला सोडणार आहे, ब्रेकअप करणार आहे, काय झालं, तू काही माझं प्रॉमिस पाळलेलं नाहीये. त्यावेळेस तो म्हणतो की पाहिले अगं मी प्रॉमिस दिलं होतं, मी विचार केला त्याच्यावरती, पण नाही ग मी सोडू शकत माझ्या डॉलीला, माझं ना डॉलीवरती खूप प्रेम आहे. मग पायलला खूपच राग येतो. पायल उठून आता डायरेक्ट पानूच्या अंगावरती जाऊन ओरडायला लागते आणि म्हणत असते की बघ मी तुला आणि तुझ्या लुबरीला ना सोडणारच नाही. त्यावेळेस तो म्हणतो की जाग पाहिले, आणि इथं मला अजिबात परत भेटायला येत जाऊ नको, आणि माझ्या ना डॉलीला काही म्हणायचं नाही, लुबरी बिबरी, कळलं का. तर ती म्हणते की पानू आता तुला सोडणारच नाही. तेवढ्यातच तिच्या मम्मीचा फोन येतो. मग पायल म्हणत असते की थांब 1 मिनिट, काही बोलू नको, आणि फोन उचलते आणि म्हणत असते की बोल ना मम्मी काय चाललंय. तर मम्मी म्हणत असेल कुठे आहे, तर ती म्हणते की आहे नाही ते मी कॉलेजमध्येच आहे. मग लगेचच पाण्या आता नाटक करत मोठ्याने ओरडतो कांदे घ्या, बटाटे घ्या. आता पायल शांत बस म्हणत असते, पण तो काही शांत बसतच नाही. मग
मग तिची मम्मी म्हणत असते की काय ग भाजी मंडईत आहे काय? त्यावेळेस ती म्हणते की नाही अगं, कॉलेजच्या इथे ना भाजीवाला आहे तोच ओरडतोय. मग आता पुन्हा ती म्हणत असते की बोल ना मम्मी. तर आता पुन्हा आता पाण्या नाटक करत म्हणत असतो की ए पायल चल ना आपण पिक्चरला जाऊया. मग तिची मम्मी म्हणत असते की काय तू पिक्चरला गेलेली आहे? तर ती म्हणते की नाही अगं थांब मम्मी, मी तुझ्याबरोबर ना नंतर बोलते. असं म्हणून ती फोन ठेवते आणि आता पाण्याला म्हणत असते की पाण्या तुझ्यामुळे माझी मम्मी चिडलेली आहे, आता मी तुला सोडणारच नाही. तर पाण्या म्हणत असतं की जा ग, मम्मीने ना चांगलं तुला फटकावायलाच पाहिजे, सारखी अशी फिरत असते पळपळ. मग आता पायल रागाने तिथून निघून जाते. आता पाण्या थोडासा खुश झालेला असतो, तर त्याचं पण प्रेम असतं पण तो काही कबूल करत नाही. तर इकडे दुसरीकडे आता अण्णा म्हणत असतात की अगं सुनबाई, मला बादली पाहिजे होती, मला अंघोळ करायची आहे ना. तर अवनी म्हणत असते की अण्णा अंघोळ काय तुम्ही एकटं करणार आहे का? अहो तुम्हाला नाही जमणार, टाके अजून ओले आहे, तुम्ही काही अंघोळ करू नका. तर अण्णा म्हणत असतात की सुनबाई जमेल मला, अगं मी एकटा काहीही करू शकतो, कशाला पोरांची वाट बघत बसायची आहे. तर अवनी म्हणत असते की नाही राजा किंवा यशादादा आले ना मग तुम्ही आंघोळ करा, अजिबात आता आंघोळ करायची नाही, टाके अजून ओले आहेत, चला बरं आतमध्ये. तर अण्णा म्हणत असतात की सुनबाई करू दे ना आंघोळ. तर अवनी म्हणते की नाही अण्णा, लवकर आतमध्ये चला. असं म्हणून अवनी आता अण्णांना आतमध्ये घेऊन येते आणि म्हणत असते की ते दोघे आले ना मग तुम्ही आंघोळ करा, तुम्हाला जेवण करायचंय का, गरम करू का? तर अण्णा म्हणत की नाही आधीच माझं पोट डंबरलेलं आहे, नको मला भूक नाहीये, तू काही वाचते ना ते वाच. मग असं म्हणून अवनी आता आतमध्ये जाते. अण्णा मात्र तिथेच आता विचार करत बसलेले असतात. तर इकडे दुसरीकडे दत्ता काका आणि सुलात्या मात्र वाट बघत असतात की कवा आता धोंड्यांना दारू पिऊन येतोय म्हणून. तर आता सुलात्या म्हणत असते की नक्की पेईल ना तो. तर इकडे दत्ता काका म्हणत असतो की पेणार ग, मी 2 माणसं लावली होती माझी त्याच्यासाठी. आता हे सगळं नमिता ऐकत असते की दत्ता काका म्हणत असतो की मी माझ्या मित्रांना लावले बाटली वगैरे घेऊन, ते सगळं ती ऐकते. मग आता तिला भीती वाटते की मामा आता खरंच दारू पितोय की काय, म्हणून आता ती पळतच धोंडे अण्णाच्या घराकडे जायला निघते हळूहळू चोरून. इकडे धोंडे अण्णा मात्र टावेलमधून आता बाटली काढतात आणि म्हणत असतात की माझी चपटी, खरंच मी लय मिस करतोय ग तुला, मला लय तुला पिऊ वाटते. आता अण्णा त्याच्याकडे बघत असतात आणि म्हणत असतात की नाही पहिलाच पाहिजे, ग्लास आणतो. असं म्हणून आता ते किचनमध्ये जातात आणि म्हणत असतात की इथेच पिऊया. आता ते ग्लासमध्ये ओतायला जाणार तेवढ्यातच नमी येते. मग अण्णा खूप घाबरतात आणि ती बाटली हांड्यामध्ये टाकतात आणि ग्लास घेऊन आता पाणी प्यायचं नाटक करत असतात. तर नमी म्हणत असते की काय तू दारू पियला ना मामा, खरं सांग पेला ना? त्यावेळेस धोंड्यांना म्हणत असतो की अगं काय बोलतीये, पाणी पेत होतो मी, कशाला दारू पेतीये, मी सोडली ना. तर आता नमी इकडे तिकडे बाटली शोधत असते कुठे तिला मिळतीये का. तर अण्णा म्हणत असतात की अगं काय शोधतीये, इकडे कशाला आली आणि काय शोधतीये, चपटी शोधतीये का? मग इकडे नमिता म्हणते की हा पकडलं का नाही पकडलं, तुला कसं काय कळलं रे मामा मी चपटी शोधतीये, सांग, म्हणजे तू चपटी आणली आहे ना, बोल, तुला कळलंच कसं मी चपटी शोधते, मी काही शोधू शकते ना, लवकर बोल. तर अण्णा म्हणत असतात की अगं ते माझ्या बाबतीत आहे ना, म्हणून मला असं वाटलं तू ते शोधतीये, पण अजिबात शोधू नको, सुनबाईंना मी वचन दिले ना, त्याच्यामुळे मी अजिबात घेणार नाही, कळलं का? पण आता नमीला काही विश्वास नसतो म्हणून ती आता मोठमोठ्याने जाब विचारत असते. तेवढ्यातच तिकडून अवनी येते आणि म्हणत असते की काय ग नमिता, काय झालं, का तू इकडे आलेली आहे? तर ती म्हणते की काय सांगू तुला, अगं दत्ता काकाने ना 2 माणसांना पाठवलं होतं अण्णांना, मामांना दारू पाजायसाठी. काय रे मामा, ते माणसं दारू घेऊनच आली होती ना, खरंच सांग. मग इकडे आता धोंड्यांना म्हणत असतो की म्हणजे दत्ता चांगला आहे. तर नमिता म्हणते की काय? तर तो म्हणतो की चांगला नाहीये, त्याने मला दारू पाजण्यासाठी ती 2 माणसं पाठवली होती काय, पण मी अजिबात दारू घेतलेली नाहीये बरं का, मी अजिबात दारू घेतलेली नाहीये. तर आता अवनीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि अवनी म्हणते की काय बोलतीये ही, 2 माणसं, ही काय चाललेलं आहे? मग आता नमिता अवनीच्या जवळ जाते आणि तिला सगळं काही सांगते. अगं मगाशी 2 माणसं आली होती ना, ती मामासाठी दारूच घेऊन आली होती, दत्ता मामानेच पाठवलं होतं. त्यावेळेस अवनीला जबरदस्त धक्काच बसतो. तर इकडे आता अण्णा चिडतात आणि म्हणतात त्या दत्त्याला तर ना मी सोडणारच नाही, तो अजिबात चांगला माणूस नाहीये. तर अवनी म्हणते की काय अण्णा, म्हणजे ते मगाशी जे 2 मित्र आले होते ते दारू घेऊन आले होते का? खरं सांगा अण्णा, दारू घेऊन आले होते का? त्याच्यामुळेच त्यांनी चहा सुद्धा घेतला नाही, तुम्ही दारू पिला का? तर अण्णा म्हणत असतात की नाही ग सुनबाई, ते आले होते पण मी त्यांना म्हणलं नको मला, मी दारू सोडलेली आहे, मी सुनबाईंना वचन दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी दारू घेणार नाही. मग अवनी खुश होते आणि म्हणत असते की गुड जॉब अण्णा, खरंच तुम्ही चांगलं केलेलं आहे. तर इकडे आता
नमिता पण म्हणत असते की हा मामा तू चांगलं केलं आणि अवनी सगळं हे श्रेय तुलाच जाते, तुझ्यामुळेच मामाने दारू सोडलेली आहे. खरंच तू जे काम केले ना ते एकदम भारी काम केलेलं आहे, एकदम टॉपचं काम केलेलं आहे आणि मामा तुला पण प्राऊड ऑफ यू, कारण तू एवढं कंट्रोल केलेलं आहे आणि कंट्रोल करून तू दारू पेलेला आहे, त्याच्यामुळे प्राऊड ऑफ यू तुझ्यावरती पण. खरंच दोघांनी मिळून ना खूप चांगला आता केलेला आहे. त्यावेळेस आता धोंड्यांना म्हणत असतो की हा पण त्या दत्त्याला ना मी सोडणारच नाही. तर नमी म्हणत असते की सोडायलाच नाही पाहिजे, त्याला ना असा उलटा टांगून खालनं मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. मग अण्णा म्हणत असतात की तू बरोबर बोलतीये. मग नमी म्हणत असते की बरं चला मी आता निघते, नाही तर मम्मी ओरडेल, असं म्हणून नमिता तिथून निघून जाते. आता नमी गेल्यानंतर अण्णा अवनीला म्हणत असतात की सुनबाई मला ना खूप भूक लागलेली आहे, तू जेवायला वाटते का? तर अवनी म्हणत असते की हो अण्णा वाटते ना, थांबा गरम करते आणि लगेचच तुम्हाला वाटते. आता धन्या आणि पाण्या पण येतील तर सगळ्यांसाठी जेवण गरम करते. आता अवनी जेवण गरम करत असते तर अण्णा लगेचच त्या हंड्यातून त्यांची बाटली काढतात आणि तिथे बाहेर जाऊन त्यांच्या जागेवरती बसतात. आता पुढे बाटली ठेवलेली असते आणि ग्लास पण ठेवलेला असतो. आता मन म्हणत असतं की पी पी 2 घोट पी. तर अण्णा म्हणत असतात की नाही नाही, सुनबाईंना वचन दिलेलं आहे, मी घेणार नाही. आता त्यांचा हात हळूहळू आता पुढे जात असतो. पुन्हा आता ते दुसऱ्या हाताने हाताला दाबून धरत असतात आणि म्हणत असतात की नाही, सुनबाईला वचन दिलंय त्याच्यामुळे मी काही घेणार नाही, तू किती जरी म्हणला ना तरी मी घेणार नाही. तर मन म्हणत असते की अरे एका घोटाने काय होतंय, एक तरी घोट घे, एक तरी घोट घे, असं म्हणून ते पुन्हा बाटलीकडे जातात. तेवढ्यातच तिकडून आता अवनी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. मग आता अवनी अण्णा म्हणते तर अण्णा घाबरतात आणि त्या बाटलीवरती झोपतात. आता अवनीला कळत नाही अण्णा असे का झोपलेले आहेत, म्हणून आता ती घाबरते आणि म्हणत असते की काय अण्णा काय झालं. मग अण्णा लगेचच हाताने बाटली पाठीमागे करतात आणि म्हणत असतात की अगं कळ आली, जरा पोटात दुखतंय ना त्याच्यामुळे. मग अवनी म्हणत असते की जेवलं ना, राहील अण्णा, थांबा तुम्ही आधी जेवण करून घ्या, असं म्हणून अवनी आता तिथे खुर्ची घेते आणि त्या खुर्चीवरती ताट ठेवते आणि म्हणत असते की अण्णा तुम्ही ना पोटभर जेवा आणि औषध घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणून आता ती चाललेली असते तर पाठीमागे तिला बाटली दिसते आणि ती म्हणत असते की अण्णा ती बाटली काय करतेय तिथे, द्या बरं इकडे. आता अण्णांचा गैरसमज होतो, त्यांना असं वाटत असतं की ते चपटीबद्दलच बोलतीये. तर अवनी म्हणते की अण्णा अहो काय नुसतं बघत बसलाय, द्या ना पाठीमागची बाटली. तर अण्णा आता त्यांच्या हातातली बाटली द्यायला लागतात, पण आता ती पाठीमागची बाटली म्हणली म्हणून लगेचच मग अण्णा थोडेसे असे रिलॅक्स होतात आणि पाठीमागची बाटली आता अवनीच्या हातामध्ये देतात. तर इकडे दुसरीकडे नमिता आता हळूहळू चोरून आता येत असते. दत्ता काका आणि सुलात्या मात्र बाहेरच उभा असतात. तर आता ती आतमध्ये चाललेली असते. मग दत्ता काका म्हणत असतो की ए नमे इकडे ये, कुठं गेली होती ग, तुला ना त्या घरामध्ये गेल्याशिवाय चैनच लागत नाही ना, काय आली का भेटून तुझ्या लाडक्या दत्ता मामाला. अगं काय तुला वाटलं काय तो दारू पिणार नाही, पण तुला सांगतो ग कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. कितीही दारू सोडण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला ना तरी तो धोंड्या काही दारू सोडणार नाही. अगं तो जाम पेताडा माणूस आहे, त्याच्यामुळे तो पेतच राहणार आहे, तू काही चिंता करू नको. आता नमीला दत्ता मामाच्या ह्या बोलण्याचा खूपच राग येतो. ती आता रागानेच त्या दोघांकडे बघत असते. तर दत्ता मामा म्हणत असतो की अगं तुला सांगतो तो धोंड्या मरेपर्यंत दारू सोडणार नाही आणि त्याची मी सुटून सुद्धा देणार नाही. मग नमीला राग येतो आणि ती म्हणते की काय रे मामा, असा कसा काय विचार करू शकतो, सक्का भाऊ आहे ना तो तुझा, तर तूच हे सगळं केलं ना, त्या 2 माणसांना लावलं ना. मग आता तो नाटक करत म्हणतो की काय काय बोलतीये हे तू. तर ती म्हणते की मला कळलंय, मी ऐकलंय तुमचं बोलणं, तुझ्यामुळेच आता तो दारू पिणार आहे. तर आता तो म्हणतो की ए नमे असं काही बोलू नको, त्याचं सगळं काही खापर माझ्यावर फोडू नको, मी बाई काही केलेलं नाहीये, मी फक्त माणसं पाठवलेली आहे, तो काय कुकुल बाळ आहे का, त्याला प्यायची असेल तर पेईल, नसेल प्यायची तर नाही पेणार, मला कशाला बोलतीये. तर इकडे सुलात्या पण म्हणत असते की हा ना पेताडा तो आणि आम्हाला बोलतीये, काही बोलू नको. तर दत्ता काका म्हणत असतो की बघ आता कसा काय येतोय डोलत दारू पिऊन. मग आत्या म्हणत असते की हा त्याने दारू पेली ना मला जाम आनंद होईल, कारण तो दारू पिणार, मग त्याची सुनबाई घर सोडून जाणार आणि मग ते आपलं घर आपल्याकडे येणार, मज्जाच मज्जा, पण त्याने दारू प्यायलाच पाहिजे. तर दत्ता काका म्हणत असतो तू काही काळजी करू नको, आता इथे बघत बस कसा काय तो डोलत येतोय, असं म्हणून ते दोघे जण आता तिथेच बघत असतात. तर इकडे नमीला मात्र यांचा राग येतो आणि म्हणत असते की जाऊ दे, यांच्या कुठे नादी लागायचं, असं म्हणून ती आतमध्ये चाललेली असते.
तर इकडे दुसरीकडे अण्णा आता अवनी आतमध्ये गेल्यानंतर बाटलीतली दारू आता ग्लासमध्ये ओतत असतात. तेवढ्यातच तिकडून अवनी येते आणि म्हणत असते की अण्णा, तुम्ही ना आज एक नंबर काम केलेलं आहे, मला खूप आवडलं. त्यावेळेस अण्णांना असं वाटत असतं की तिने आता दारू ओतताना पाहिलेलं आहे म्हणूनच अशी बोलतीये. तर आता अण्णा म्हणत असतात की नाही सुनबाई, मी चुकलोय, मला असं नव्हतं करायला पाहिजे, पण नाही ग मला झालं कंट्रोल. त्यावेळेस अवनी म्हणते की नाही अण्णा, तुम्ही बरोबर कंट्रोल केलेला आहे आणि एकदम भारी काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं बरे होईपर्यंत दारू पिऊ नका. तुम्हाला एवढी सवय असताना सुद्धा तुम्ही फक्त माझ्यासाठी दारू सोडली. खरंच अण्णा, लहानांचं जर असं मोठ्यांनी ऐकलं तर किती बरं होईल ना. तुम्हाला सांगते, तुम्ही सगळे माझ्यासाठी किती करता. म्हणजे मी तुमची मुलगी नसूनही तुम्ही मला मुलीचा दर्जा देता आणि ज्यांची मी मुलगी आहे ते मला मुलीचा दर्जा सुद्धा देत नाहीत. किती चुकीचं वागतात माझ्याशी. माझी सर्टिफिकेट जाळलं, माझं सगळं काही त्यांनी जाळलं. खरंच अण्णा, मला खूप वाईट वाटतं व आणि तुमच्याबद्दल मला अभिमान वाटतो. खरं सांगू का अण्णा, मी माझ्या बाबांकडून फक्त एकदाच काहीतरी मागितलं होतं, पण ते सुद्धा त्यांनी मला नाही दिलं. मी माझ्या बाबांना म्हटलं होतं की मला माझं करिअर घडवायचं आहे, मला विवांशी लग्न करायचं नाही, पण त्यांनी नाही ऐकलं. पण अण्णा, तुम्ही माझं ऐकलं. खरंच मला तुम्ही खूप आवडता, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आता अण्णांना मात्र या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. आता त्यांना कळतं की अवनीला माझ्याबद्दल किती वाटते आणि मी हे सगळं काय करतोय असं आता ते विचार करत असतात. इकडे आता दत्ता काका म्हणत असतो की येईलच आता, तो डोलत येईलच. आता ते दोघे पाहतात तर तिकडून आता अण्णा बाहेर आलेले असतात. एक हातात दारू आणि एक हातात ग्लास घेऊन आलेले असतात आणि आता इकडे तिकडे बघत असतात. तर आता दत्ता काका आणि सुलात्याला असं वाटत असतं की दारूच पेत आहे, पण अण्णा आता ग्लासमधली दारू फेकून देतात. तर सुलात्या म्हणते की काय, त्याने दारू फेकून दिली. त्यावेळी दत्ता काका म्हणत असतो की दारू नाही ग, काही काळजी करू नको, तो कुठला दारू फेकून देतोय, तर त्याने ना ग्लासमधलं पाणी फेकून दिलं बघ, आता तो पेईलच. तर आता नमी सुद्धा बाहेर आलेली असते आणि हे सगळं पाहत असते. आता नमीला सुद्धा वाटत असतं मामा दारू पितोय काय. मग आता इकडे धोंडे अण्णाला खूप वाईट वाटलेलं असतं अवनीच्या बोलण्याचं. मग त्याला खूप राग येतो स्वतःचा आणि हातामधली बाटली आता तो जोरात फिरकावून तिकडे दगडावरती टाकून देतो. आता त्यानं ठरवलेलं असतं बरं होईपर्यंत दारू प्यायचीच नाही. आता हे पाहून या दोघांच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण एवढं दारू पिणारा माणूस डायरेक्ट बाटली फेकून देतो. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. नमी मात्र खुश झालेली असते. तिला आता हे पाहून खूपच आनंद होतो. आता धोंड्यांना खूप मोठमोठ्याने ओरडायला लागतो. बाटली फेकल्यामुळे त्यांना त्रास होत असतो. हे दोघे आश्चर्यानेच आता उठतात आणि म्हणत असतं की हे कसं काय शक्य झालं, हे असं कसं काय होऊ शकतं. आता त्यांना धक्का बसलेला असतो. मग आता धोंड्यांना मोठमोठ्यानेच ओरडत असतात आणि तिथे त्या खाटावरती बसून आता रडत असतात. त्यांना त्रास होत असतो त्यांच्या वागण्याचा. आता मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आता अवनीला आतमध्ये जातो. मग अवनी आता पळतच बाहेर येते आणि म्हणत असते की अण्णा, अहो काय झालं अण्णा, कुठे दुखतंय का, तुम्हाला त्रास होतोय का, मी कोणाला तरी बोलवू का, बोला ना अण्णा, तुम्हाला काय झालं. आता धोंडे अण्णाला काय बोलावं तेच कळत नाही. ते आता शांत होतात आणि फक्त अवनीकडे एकटक पाहत असतात. त्यांना आता अवनीला खरं सांगायचं असतं. तर आता अवनी म्हणत असते की अण्णा काय झालं, तुम्हाला त्रास होतोय का, अहो तुम्ही जेवण केलं ना पण औषध घेतलं नाहीये, बोला ना अण्णा काय होतंय. तर मग आता धोंडे अण्णा हातच जोडतात आणि म्हणत असतात की सुनबाई मला माफ कर, तू मला जे सांगितलं होतं ना ते मी नाही शब्द पाळू शकलो, खरं सुनबाई मला माफ कर. आता अण्णा इथे अवनीला सगळं काही खरं सांगणार असतात. आता अवनी मात्र आश्चर्यानेच ते सगळं ऐकत असते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णा आता बाहेरून येत असतात तर त्यांना आता अवनी रडताना दिसते. आता अण्णा आलेलं पाहून अवनी आता तिचे डोळे पुसत असते. मग अण्णांना अवनीच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून खूपच राग येतो आणि त्यांना असं वाटत असतं की हे सगळं राजामुळे झालेलं आहे. म्हणून आता ते राजाला मारत असतात आणि म्हणत असतात की सुनबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलंच कसं, तुझ्यामुळेच आलं असेल ना. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही हो अण्णा, याच्यामुळे काहीच झालेलं नाहीये, ह्याने मला काहीच केलेलं नाहीये. तर अण्णा म्हणत असतात की मग काय झालं सुनबाई, तुम्ही का रडताय. त्यावेळेस ती म्हणते की आज रक्षाबंधन आहे ना, म्हणून मला ना दादाची खूप आठवण येते. मग अण्णा म्हणत असतात की अगं त्यात काय रडायचे, चल तुझं रक्षाबंधन आपण सगळे मिळून साजरं करूया. असं म्हणून सगळेजण आता तिकडे चंद्रकांत देशमानेंच्या घरी आता मस्तपैकी तयार होऊन गेलेले असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.